आणि ती सगळी कागदपत्र आमच्या हातात होती. आधीची प्रभाग रचना जी शर्मांनी केली होती, नंतर मदान यांनी सांगितल्यानंतरची प्रभाग रचना आमच्याकडे होती. आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक वर्ष प्रभाग रचना करणारे अधिकारी आपल्या घरी बोलवून, निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्या घरी बोलवून इथले राजकीय नेते प्रभाग रचना करतात. जर निवडणूक यंत्रणा आणि निवडणूक आयोग हे जर सत्ताधारी पक्षाच्या हाताखालच्या दबावाखाली येऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोकळीक देणार असतील की करा तुम्ही, तर प्रभाग रचनेला काही अर्थच नाही. आपल्याला जी मतं हवी आहेत ती प्रभागात घ्या, जी नको आहेत ती प्रभागाच्या बाहेर करा, जी आपल्या विरोधात आहेत त्यांना बॅलन्स करण्यासाठी दुसऱ्याचा एक भाग त्या प्रभागात घ्या. असं सगळं जर करणार असतील तर याच्या प्रभाग रचना करूच नका ना. निवडणूक हे काही थोतांड नाही, ते लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक उत्तम माध्यम आहे. त्या माध्यमामध्ये जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून स्वतःच्या मनाप्रमाणे प्रभाग करणार असाल त्याला काय अर्थच नाही. आणि हे आम्ही पुराव्यानिशी दाखवून देऊन तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तर तुम्ही अचानक आलात. कुठला प्रभाग त्यांनी कसा केला होता आणि नंतर त्या प्रभागात काय सुधारणा करण्यात आली, दोन्ही मॅप आम्ही काढून ठेवलेले. आधीची प्रभाग रचना कशी होती, नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना कशी होती, हे सगळं आमच्याकडे आहे. आणि त्यामुळे हा जे बोलतोय ते आम्ही पुराव्यानिशी बोलतोय. महापालिका आयुक्त फक्त त्याच्यावर मोहर लावतात, पण महापालिका आयुक्त मोहर लावताना हे कसं केलं गेलंय त्याच्यावरती कोणाचे निर्बंधच नाही आहेत. नागरिकांची धावपळ होऊ शकते प्रभाग समितीकडे पोहोचण्यासाठी, कारण प्रभाग रचना बदलली तर प्रभाग समितीकडे प्रभाग रचना बदलली म्हणजे अशी काही बदलत नाही, पण बरोबर त्यांच्या सोयीनुसार प्रभाग कापले जातात. आणि हे पुराव्यानिशी सिद्ध करून देऊ शकतो, असं काय नाही. दोन माझ्याकडे पुरावे आहेत. शर्मा नावाचे आयुक्त होते, यांनी आधी केलेला नकाशा, नंतर त्यांना निवडणूक आयोगाने सूचना केल्या की हे चुकलेलं आहे. प्रभाग चुकले तर म्हणजे खाडीच्या पलीकडे जे प्रभाग द्यायला पाहिजे होते तेवढे प्रभाग न देता त्याच्यातली कमी करून शहरात प्रभाग वाढवले. का तर शहरात आम्हाला जास्त मतं मिळतील, शहरात आमचे जास्त सीटा निवडून येतील, म्हणून प्रभाग त्यांनी ठाणे शहरात वाढवून टाकले. पण जे लोक खाडीच्या पलीकडे जातात ते सुद्धा मतदार आहेत, त्यांना सुद्धा जेवढे प्रभाग तुम्ही लोकसंख्येप्रमाणे द्यायला पाहिजे तेवढे द्यायलाच पाहिजे. आणि हे पत्राद्वारे मी कळवलेलं आहे. मी आयुक्तांनाही एक पत्र लिहिणार आहे. आणि कृपया प्रभाग रचना ही सत्ताधारी पक्षाच्या हाताचा खेळ म्हणू नका. त्याच्यासाठी कोणाची आक्षेप असण्याचं काही कारण नाही. मी त्यांना सांगतो का तुम्ही कुठे बडबड करा, ज्याला पाहिजे त्याने तिथे करावी. तुम्हाला दिलंय ना स्वातंत्र्य, करा. तुमच्या जनतादरबारामध्ये मला काय त्याच्याशी मला काय केलं, मला काय करायचं. कोणी काही बोलावं, त्याला स्वातंत्र्य आहे ना. जो संविधानाला मानतो त्यांनी हे बोलणं चुकीचं आहे की मी कुठे बडबड करावी, कुठेही गेले. मी उद्या जाऊन बीटी स्टेशनवरती दरवाजेत उभा राहून केले, तुमचं काय जातंय. मी तुम्हाला विचारलं की कधी तुम्ही कुठे काय बोलता ते. कंपाऊंड कारवाईला सुरुवात झालेली महापालिका चांगलं आहे ना. सुरुवात कशी होते अनधिकृत बांधकाम, प्लिंथ कशी पडते, खड्डे कसे खाणले जातात. आमचं म्हणणं आहे की लोक राहायला गेल्यानंतर कशाला कारवाईचं नाटक करता. लोकांनी पैसा लावलेला असतो त्या बिल्डिंग मध्ये, घरं घेतात लोक, गरीब लोक घरांमध्ये. अनधिकृत बांधकाम होऊ नये याच्या जीवाच्या म्हणजे रक्त आटवून बोंबलणारी आम्ही आहोत. होतात कशी बांधकामं, कायदा आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत हजारोनी बिल्डिंग उभ्या राहिल्या, कुठल्या एका अधिकाऱ्यांवर कारवाई झाली. अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय काय घडतं काय, कोणाची हिंमत आहे का अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय बिल्डिंग बांधण्याची. कशाला लोकांना फसवता.
कोर्टाने सुद्धा देखील आजपर्यंत कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे? तुम्ही 40 बिल्डिंगी पाडायला सांगता, 25 बिल्डिंगी पाडायला सांगता. कोर्टाचा आदेश असून बिल्डिंगी पाडल्या जात नाहीत. दिव्यामध्ये कोर्टाचा आदेश आहे बिल्डिंग पाडण्याचा, आजही तिथल्या बिल्डिंगी पाडल्या गेलेल्या नाहीत. याचं ठाणे महानगरपालिका आयुक्त उत्तर देतील का?